न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सर्वानुमते जितेंद्र डाकी यांची निवड करण्यात आली असून शुक्रवारी कोणगाव येथील आठगाव विद्यामंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्ष निरीक्षक तथा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी जितेंद्र डाकी यांच्या निवडीची घोषणा केली। त्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा पदाधिकारी राम पाटकर, भरत पाटील, रामनाथ पाटील, अशोक इरणार यासह सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा व विधानसभा या निवडणुका या नेते मंडळींच्या होत्या। येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याची चुणूक दाखवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे सर्वांनी एकदिलाने मतभेद विसरून नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या पाठीशी एकत्रित ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या। पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल पक्ष नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत पक्ष संघटनेचे काम जबाबदारी समजून प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। त्यातून आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, हा निश्चय प्रत्येकाच्या मनात असावा, असा विश्वास जितेंद्र डाकी यांनी व्यक्त केला। मोठी जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नगरपंचायती, नगर परिषदांच्या निवडणुका असतील, या सर्वांमध्ये आपण पक्षाला कशा पद्धतीची बांधणी करतो। माझं केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशातले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातले नेते, केंद्रीय माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब आणि आमदार आदरणीय कतोरे साहेब यांच्या एकत्रित विचारांनी आज जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये यश मिळणं हे माझ्या दृष्टीने खरं जिकरीचं काम। माझ्या ठाणा ग्रामीण जिल्हा क्षेत्रामध्ये पूर्ण जिल्हा परिषद क्षेत्र येतोय, त्याचबरोबर बदलापूर नगरपालिका येते, शहापूर आणि मुरबाड अशा 2 नगरपंचायत येतात आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल किंवा बदलापूरची नगरपालिकाची निवडणूक असेल, बदलापूरच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसवणं हे आमचं स्वप्न आहे। जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये अध्यक्ष ते तिथे सत्ता आणणं हे आमचं काम आहे आणि प्रत्येक पंचायत समितीवर सभापती बसवणं हे आमचं काम आहे। त्यामुळे त्यासाठी ज्या गोष्टी आता आम्हाला कराव्या लागतील, निवडणूक जिंकण्यासाठी ज्या रचनेची गरज आहे अशा सगळ्या रचना आम्ही पूर्ण करणार आणि वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थकी लावणार, एवढंच मी या निमित्ताने बोलतोय। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। शेतकऱ्याला व महिलांना दिलेली कुठलीही वचनपूर्ती होत नाही, आमदार आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य। निवडणुकीपूर्वीची जी वचनावती ती कुठेतरी पूर्ण करण्यात येत नाही आणि सरकार पिकांमध्ये भांडण करत आहे।
हे भांडण एकमेकांच्या हिताची असल्याचे दिसत आहे. कोणाला बंगला पाहिजे, कोणाला पालकमंत्री पाहिजे. महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षामधून कोणीही बोलत नाही. उद्या त्याचं अनावरण होऊ द्या, सगळे वाचतीलच. अजून तरी मी पुस्तक वाचलं नाही, उद्या अनावरण झाल्यावर वाचू. संजय राऊत असेल किंवा सुरेश चव्हाण असेल पक्षासाठी, त्यांनी जो जेलमध्ये जो काही त्यांनी भोगलं, उद्या पुस्तकाचं अनावरण होईल त्यामध्ये त्यांनी दिलं असेल. ज्यांनी पैसे खाल्ले असतील ते भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा पाठिंबा दिला, त्याच भाजपाने त्याच परिवाराला तोडलं आहे. हा दुर्दैव आहे आणि नीचपणा देखील आहे. एवढे घाणेरडे राजकारण कधी या देशाने पाहिले नव्हते, दुसऱ्या देशाने पाहिले नाही. हेच घाण राजकारण भाजप आता 5-6 वर्षात किंवा 10 वर्षात करू लागले आहे, असे ते म्हणाले. जबाबदारी म्हणजे आपण पहा, ज्या सरकारने मुख्यमंत्री आहेत, 2 वर्षे ते उपमुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष सोडली तर ते मुख्यमंत्री होते. अनेक वचन त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहे, एक सुद्धा खाते त्यांच्या कार्यालयात नाही असं ते मुख्यमंत्री आहेत. सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे. एका बाजूला आपण पाहतोय पाणी प्रश्न, दुसरीकडे सरकारांचे शेतकऱ्यांचे हाल ते दिसत नाहीत. दुसऱ्या बाजूला महिला पुरुषांवर अत्याचार गुन्हे हे देखील वाढत चालले. त्यामुळे हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय हे कळत नाही. शेतकऱ्याला वचन दिले ते पूर्ण केले नाही, ज्या महिलांना वचन दिले तेही पूर्ण केले नाही. महाराष्ट्रात कुठलीही वचनपूर्तता नाही. चुकीचं नव्हतं. राऊत साहेबांचं पुस्तक येत आहे, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं उद्या त्याचं अनावरण होऊ द्या, मग सगळे वाचतीलच. त्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत ते तुमच्या कानावर पडलेले बघा, अजून तरी मी पुस्तक वाचलेलं नाही, उद्या अनावरण झाल्यानंतरच वाचेल. पण त्यामध्ये अत्यंत भावनिक सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यातला महत्वाचा मुद्दा त्यांनी जो लिहिला आहे की ज्यांना वाचवलं बाळासाहेबांनी त्यांचीच शिवसेना फोडली, अत्य क्रूरपणे फोडली असं हे सत्य आहेच. आणि एक महत्वाचं म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा सूरज चव्हाण असतील, पक्षासाठी त्यांनी जेलमध्ये जो एक काळ काढला, जे काही त्यांनी पाहिलं भोगलं, मला वाटतं काल आता उद्या जे पुस्तकाचं अनावरण होईल त्याच्यात तर लिहिलेलंच आहे. पण आपण हे पाहतोय की जे जिद्दीने टिकले आणि ज्यांचं काही चुकीचं नव्हतं हे आमच्यासोबत राहिले, जे जेलच्या भीतीने पळाले तिथे, ज्यांनी कोणी काही पैसे खाल्ले असतील, भ्रष्टाचार केला असेल, हे सगळे भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलेत. आणि ही सत्य परिस्थिती. पण ज्या पद्धतीने ज्या भाजपला माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसं महाराष्ट्रात वाढवलं किंवा देशभरात पाठिंबा दिला, त्याच परिवाराला तोडण्याचा प्रयत्न, संपवण्याचा प्रयत्न ह्याच भाजपने केला. हे दुर्दैवी आहेच, पण नीच पण आहे. जी शिवसेनेची परिस्थिती होती. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कादंबरी लॉन्च केली आहे. सनसनाटी निर्माण करायची माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार. टीव्हीच्या बातम्यांमध्ये ते कमी झाले होते. स्वतःला महाभारतातल्या संजयच्या बरोबरीने यापूर्वी ऑक्टोबर 2024 ला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा आणि त्यांच्या 56 जागा आल्या होत्या, त्यांच्या लक्षात आलं आता युतीचं सरकार येत आहे. तेव्हाही मनामध्ये बेईमानी जागी झाली आणि त्यांनी पुन्हा एक कथा रचली. अमित शहा आमच्या घरी आले आणि 2.5 वर्षांचं आश्वासन दिलं. आता महामहिम न्यायमूर्तीवरती आरोप करायला लागले. न्यायमूर्ती एका फोनवर पलटायचे असा त्यांचा शोध आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंद घ्यावी. न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात असेल, कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन या देशाच्या महत्वपूर्ण संस्थेवर शंका घेतली जात असेल, आपल्या कायद्याच्या चौकटीत याची नोंद घेतली पाहिजे. येऊद्या आम्हाला काय देणं घेणं आहे. 236 आमदार आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून दिलेत. त्यांची भूमिका काय राहणार ते एकत्र नेहमीच एकत्र येत राहतात. तर सुद्धा ते सर संजय राऊतची पुस्तक लॉन्च करत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी एक कादंबरी लॉन्च केली आहे, सनसनाटी निर्माण करायची. टीव्हीच्या बातम्यांमध्ये सध्या कमी जागे होते, त्या बातम्यांमध्ये त्यांचा फोटो वारंवार दिसावा यासाठी स्वतःला महाभारताच्या संजयच्या बरोबरीने ज्या गोष्टी कोणीही पाहू शकत नाही, घाम कधी आला,
टॅक्सीमध्ये कधी बसले, अशा गोष्टी ते करतात. या अगोदरही 2019-24 ऑक्टोबरला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा आणि त्यांच्या 56 जागा आल्या, त्यांच्या लक्षात आलं की आता युतीचं सरकार येत आहे, तेव्हा ही मनामध्ये बैमानी जागी झाली आणि त्यांनी सांगितलं, एक पुन्हा कथा रचली की माननीय अमितभाई शाह आमच्या घरी आले आणि घरी येऊन यांना 2.5 वर्षाचं या ठिकाणी आश्वासन दिलं, अशी कथा रचली आणि त्या कथेच्या मागे गद्दारीनी काँग्रेससोबत ते गेले. आता नवीन कथा करता एवढंच आहे, आपली योग्यता काय, आपली पात्रता काय हे न बघता आता महामहिम न्यायमूर्तींवर सुद्धा ते आरोप करायला लागले. काँग्रेसचं सरकार असताना न्यायमूर्ती महोदय फक्त एका फोननी पलटायचे, असा त्यांचा एक नवीन शोध आहे. हा शोध कधी जगात लागला नाही. मी तर म्हणतो सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी नोंद घ्यावी की असं पुस्तक लिहून न्याय व्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात असेल तर कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन एकूणच अमृत महोत्सवी वर्षाच्या नंतर या देशाच्या लोकशाहीमध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण संस्थेबद्दल जर शंका निर्माण केली जात असेल तर न्यायमूर्ती महोदयांनी आपल्या कायद्याच्या चौकटीत याची नोंद घेतलीच पाहिजे. ठाकरे परिवार आणि पवार परिवार एकत्र येण्याची चर्चा आहे, त्याच्याबद्दल काय येऊ द्या, आम्हाला काय घेणं देणं आहे, ते कुठं येतील काय येतील. 237 आमदार जनतेने आशीर्वाद देऊन निवडून दिले. दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग असहाय्य निराधार शेतकरी शेतमजूर यांची सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. ते कधी एकत्र येतील, काय जेवायला कुठे एकत्र बसलेत का, कोणत्या ताटात जेवण केलं, मीठ कोणत्या बाजूला तिथं ठेवलं होतं, हे काय करायचं आहे. येऊ द्या, कोणाला एकत्र यायचं येऊ द्या. अरे आपली जनता सोबत पाहिजे, ते किती एकत्र आले हे महत्वाचं नाही, जनता आमच्या सोबत एकत्र आहे. त्याची भूमिका काय राहणार आहे. असं नेहमीच एकत्र येतात. देवेंद्रजी येतात, परवा गडकरी साहेब होते, कधी मोदी साहेब असतात, एकदा अमितभाई होते. याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे. तुम्हाला तर कोणी एकत्रच येऊ नये असं तुम्हाला वाटत राहतं. खरं तर मंचावर कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार शरद पवार साहेबांनी केला, मग काय शरद पवार साहेब एकनाथ शिंदेच्या पार्टीत जाणार आहे का. आपले प्रश्न कोणी स्टेजवर एकत्र आले म्हणजे आल्याबरोबर ते आलिंगन घेतात आणि काय एकमेकाला पक्षात घेतात असं काही असतं का. तुम्ही असं म्हणताय की देवेंद्रजी आणि शरद पवार साहेब एकत्र आलेत म्हणजे आता शरद पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन देवेंद्रजीच्या पक्षात प्रवेश करणार आहे असं तुम्हाला वाटतं का. ते त्यांच्या पक्षात सुखी आहे, आम्ही आमच्या पक्षात सुखी आहे आणि जनता आमच्यासोबत सुखी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सत्ताधारी पक्षांनी शेतकरी व महिलांची फसवणूक केली. आमदार आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. पाणी प्रश्नावर लोक मागणी करत आहेत. येणारे पाणी गढूळ आहे. ही शिक्षा कशासाठी हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, अन्यथा आंदोलन थांबणार नाही. फडणवीस आंदोलन करून होणार नाही, कामे करून दाखवावी लागतात. शहरासाठी निधी दिला. फडणवीस यांनी वचन दिले, सरकार आल्यावर पाणी देऊ असं म्हणाले, पण ते भांडणात व्यस्त आहेत. राज्यात गुन्हेगारी वाढली, पोलिसांना मोकळीक दिली तर कमी होईल, मात्र हेच गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेत आहेत. डोळ्यांचा नंबर तपासा. लाडक्या बहिणींची नावे कमी केली, पैसे कमी केले, राखीची राख रांगोळी केली. हे भाव खाऊ आहेत. महिलांनी विश्वास ठेवला होता, मात्र काही महिलांना चुकीचे पैसे आले म्हणून पैसे परत घेण्याचे पाप करत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक केली. दादा म्हणतात, मी कधी वचन दिले नाही. पाणी देणार नसाल तर राजीनामा द्या आणि निघून जा. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रेम करणारे कोणी सरकारमध्ये नाही. जनतेच्या हिताचे आंदोलन आहे. सरकार लोकांना भांडणात व्यस्त ठेवत आहे. भाजपा केंद्रात राज्यात सरकारमध्ये होती. दुष्काळ जाहीर करा, अन्यथा पाणी द्या. मनपा आयुक्त मुख्यमंत्री यांच्या आदेशाशिवाय काय करणार. क्रांती चौक ते गुलमंडी लबाड पाणी दे आंदोलनात संभाजीनगर एकवटले.
लवाडांनो पाणी द्या घोषवाक्य लिहिलेले रिकाम्या माठ क्रांती चौकात फोडण्यात आले. सर्वसामान्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. समळ वाजवून वातावरण तयार करण्यात आले. लबाडांनो पाणी द्या अशी मागणी करण्यात आली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गजर करण्यात आलाय. हातात भगवी मशाल घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हल्लाबोल महामोर्चाचे बॅनर लावण्यात आले. ढोल पथकाच्या आवेशाने संताप दिसून येत होता. जनता हातात लबाडांनो पाणी द्याचे पोस्टर घेऊन मोर्चात सहभागी झाली होती. महिला नेतृत्व करणार आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी वैजयंती खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे यांच्या पत्नी हातात रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. बकरी घेऊन त्यांच्या गळ्यात लबाडांनो पाणी द्या पोस्टर असे पोस्टर होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे हातात भगवा ध्वज मोर्चात सहभागी झाले होते. अंघोळ पाणी नसलेल्या मुलींनी सुद्धा या आंदोलनात सहभाग नोंदवला. पैठण गेट येथे सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. रिकामे हांडे घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. पत्रकार परिषदेत भाजपचे मंत्री पळून गेले. उद्धव ठाकरे यांनी पाणी पुरवठा जोरात बैठका घेतल्या. लबाड पाणी ही भूमिका आमची आहे. मनपा निवडणूक आली म्हणून आंदोलन करत नाही. उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याची भूमिका धमक लागते. 2022 पर्यंत शिवसेनेची सत्ता होती. 2 ते 3 दिवसाला पाणी देत होतो. 2019 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कंत्राट मजूर करण्यात आले होते. 12 डिसेंबर 2019 रोजी सुरू झाली होती. डिसेंबर 2024 रोजी कालावधी होती. विभागीय आयुक्त यांनी 2 वर्ष योजना होणार नसल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, राज्य संघटक चेतन कांबळे, सहसंपर्क संघटक विजयराव साळवे, महानगर प्रमुख राजू वैद्य, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, माजी आमदार उदयसिंग राजपूत, महिला आघाडी संपर्क संघटिका ज्योतिताई ठाकरे व जिल्हा संघटक आशा दातेर उपस्थित होते. बाजूला काय निर्लज्जपणे आता सांगते की तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले ते परत द्या, नाही तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू. हे पहिलं सरकार असेल, निर्लज्ज सरकार असेल. पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ होतो. आता गेल्या 6 महिन्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. शेतकरी बांधव आत्महत्या करतात, गळाला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना, पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली. इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा, कधी बीड रोडवर जा, कधी शेतकरी भेटते त्यांना विचारा. पण आपण अनेक लोक शहरी लोक असतो, आपल्याला वाटतं की आपलं सगळं हे महत्वाचं असतं. पण जेव्हा शेतकरी बांधवांना तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, कर्जमाफी करू, दादा तर सरळ बोलतात की मी कधी वचन दिलंच नव्हतं. मुख्यमंत्री बोलतात हे आता मला करायचं नाही. नक्की ह्या राज्यात चाललंय तरी काय, हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे देतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, होय रामराज्य आम्हाला पण आणायचंय, पण आमच्या रामराज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे. आमची शिकवण हीच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील, हे यशस्वी गटातले मंत्री असतील, या सगळ्या महाझुटी कारभारमध्ये निर्लज्ज आमदार असतील, खासदार असतील, ते येतील तेव्हा विचारा त्यांना पाणी कधी देताय, तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण कधी करताय, आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून. आम्हाला या राज्यामध्ये असे खोटारडे लोक नको आहेत. तर प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी. 72 माळ्यावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का? ते गाणं तर ऊंची बिल्डिंग लिफ्ट तरी बनलंय, कैसे मिळावू बनलंय ते झालं. बरं खासदार आहे ना, आता मी तेच विचारत होतो, मी तुम्हाला विचारत होतो, आताचे खासदार कोण आहे तुमचे? बोलता येत नाही. सांगा, प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्या समोर पाण्याचं आंदोलन करायचं तरी कसं? रिकामी बाटली घेऊन द्या, काय मारून देतील तुम्हाला? हे महिलांना मान्य आहे? कदाचित स्पीड ब्रेकर लगेच टाकून देतील का दुकानाच्या बाहेर, पण दुकान देखील स्वतःच करून घेतील. हे पुरुषांना मान्य आहे? आज गणपतीचा भाग बाजूला सोडा, पण दुर्दैव असं आहे की ह्या शहरावर, छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम करणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाही. आपलं बनणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाही.
ह्या शहराचा विकास करण्यासाठी असेल, समाजकारण करण्यासाठी असेल, म्हणजे खरोखर आपण जी तुम्ही आणि सगळेच पंचायत खैरेसाहेब आपण असेल, सगळेच जे शिवसैनिक आहेत, शिवसैनिक बोलल्यानंतर शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, सगळ्या समित्या मी बोलतो. तुम्ही जी मेहनत घेतात, गेले 1.5 महिने जे काम करत आहात, म्हणजे आंदोलन करत आहात, प्रत्येक वॉर्डमध्ये पायी गेलेला आहात. जे माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण, हे तुम्ही खरं करून दाखवलेलं आहे. कारण हे आंदोलन स्वार्थासाठी नाही, काही लगेच कुठच्या निवडणुका येत नाही. कुठच्याही आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या, राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या, एखाद्या महिन्यात कुठच्याही निवडणुका येत नाहीत. हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही, स्वतःचं कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही. हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे. आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे या सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही. तसं जर विचार करायला गेलं तर हे शहर फार महत्वाचं आहे. हे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे, पर्यटनासाठी महत्वाचं आहे, उद्योगासाठी महत्वाचं आहे. सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, पालकमंत्री होते, तेव्हा इथेच बाजूला 2.5 किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे. च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडणीम येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली. 6 तासात तिचे आई वडील मोडणीममधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले. बावी येथील राजभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्न कार्य मोडणीम येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते. अक्षताच्या वेळी चिमुरडी वराडींना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती. या 2.5 वर्षांच्या चिमुकलीबाबत राजभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. दरम्यान संशयित महिलेने चिमुरडीला मोडणीम येथे माळी यांच्या लग्न कार्यात सोडून दिले, तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पैंजण पायात नव्हते. दरम्यान पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील CCTV फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आणि पोलिसांनी वेळ न दवडता मुलीला शोधून काढले. अद्याप मुलीला पळवून नेणारी महिला फरार असून पोलीस शोध घेत आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आपल्या माध्यमातून हे पुस्तक देशभरात पोहोचलंय. अनेकांचे फोन देशभरातून मला येत आहेत. मी अमित शहा यांना ईडी चौकशी वेळी कॉल लावला होता. ईडीने नातेवाईक, मित्र यांच्यावर धाडी घातल्या. मी राजकारणी आहे, मी सहन करेल. मला वाईट वाटलं की माझ्यामुळे मित्रांना त्रास दिला जात होता, त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. यमदूत जसा येतो तसे ईडी अधिकारी उचलून नेतात, तसे डॉन सारखे हे उचलून नेतात. असा बकवास तपास कोणी करतं का? असं छळतात का? रात्री 11 वाजता अमित शहा यांना कॉल केला होता. ते कामात होते. 4 मिनिटांनी त्यांचा कॉल आला. ते नेहमीप्रमाणे बोलले, संजय भाई, मी म्हणालो माझ्या मित्रावर रेड पडत आहे, हे तुमच्या मंजुरीने होत आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे, ही नौटंकी बंद करा. ते म्हणाले मला माहित नाही. मी म्हणालो तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात, तुम्हाला हे माहीत असणार. त्यानंतर आशिष शेलार यांचा फोन आला. ते म्हणाले अमित शहा यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं होतं संजय मिश्रा हे मोदी यांना ब्रीफिंग करत होते. देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला. शिंदे म्हणाले की मी वरती बोलू का? अमित शहा यांना बोलू का? मी म्हणालो काही गरज नाही. मी तुम्ही वरती बोलले तरी तुमच्या पक्षात येणार नाही. फोटो उपलब्ध आहेत ना, दाखवा ते फोटो. नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे. पुरावे खूप आहेत.
उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी दिलेला पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला व्हिडिओ आहे असा, तो सुद्धा उपलब्ध आहे. हे आताची पोरं ढोरं भाजपमध्ये नव्हती, हे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत. त्याला काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते त्या काळात ते. आणि मी गमतीने बोललो उद्धवजींना तेव्हा, उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हटले हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर. बोलिए. और कहानी ये कि उन्होंने अपनी हेडलाइन दी थी 26 इंच की टायर का, उसके बाद ये सारी कार्रवाई हुई है. बात ऐसी है कि गुजरात समाचार लगभग 100 साल पुराना अखबार है, लगभग 92 ईयर्स हो. और बाहुबली शाह जी या श्रेयांश शाह वो बहुत ही निष्पक्ष तरीके से अखबार चलाते हैं. सत्ता में कौन है उनकी चाटुगिरी करना उनकी आदत नहीं. जो स्थान रामनाथ गोयनका को था, नानाजी को था, वही स्थान गुजरात समाचार के बाहुबली और श्रेयांश जी को. लेकिन एक पुरानी 25 साल पहले की केस निकालकर उनको कल ईडी ने अरेस्ट किया. ये दहशतगर्दी, ये फ्रीडम ऑफ प्रेस पर हमला है. आप सच सुन नहीं सकते, सुनना नहीं चाहते. गुजरात समाचार का हेडलाइन वो लगभग सभी ने दिया है देश में कि आपने कायरता दिखाई. 56 इंच की छाती की बात हमने नहीं की थी ना, वो तो मोदी जी ने की थी. तो अगर किसी ने सवाल पूछा है 56 इंच की छाती का क्या हो गया, तो उसके लिए आप उसके ऊपर ईडी और सीबीआई भेजकर एक वृद्ध एडिटर को अरेस्ट कर लेते. ये तो तानाशाही क्या तानाशाही के ऊपर की बात आप कर रहे हैं. हम सब नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुंबई नाशिक महामार्गालगत पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग. हायवे दिवा पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग लागल्याने एकच खळबळ. आगीत संपूर्ण मिनी बस जळून खाक. पेट्रोल पंपाजवळ पार्क करून ठेवलेल्या बसला अचानक आग. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण. आग आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास.